भेट घेतली. खरं तर दुबार मतदार असतील किंवा मतदार याद्यांमधला घोळ असतील, कोणकोणते मुद्दे तुम्ही आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे उपस्थित केलेले आहेत? आज आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या जे आहे त्यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे येऊन भेटलेलो आणि प्रमुखांना येऊन त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. दिनेश वाघमारेजींची आमची भेट झाली, सुरेश काकांनी त्या मिटिंगमध्ये होते आणि आमचं सगळं शिष्टमंडळ आलेलं, ज्याच्यामध्ये आम्ही आज मतदार याद्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आम्ही त्यांना सांगितलं की सन्माननीय आमदार आमचे अमीन पटेल साहेब असतील, ज्योती गायकवाड असतील, यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईमध्ये जो आम्ही अभ्यास केला आहे त्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ते कलेक्टरला भेटून आले, सगळेजण DMCला भेटून आले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचे जे आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये जे डबल स्टार म्हणजे दुबार मतं आहेत, जी जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11 लाख मतं जी आहेत ती त्या ठिकाणी दुबार मतं आहेत. आणि त्या मतदानासंदर्भामध्ये आम्ही असा प्रश्न विचारला की तुम्ही या मतदानाबद्दल करणार काय? कारण आज असा प्रश्न झालेला आहे, आम्ही ज्यावेळी तिथे जातोय अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय तेव्हा असं सांगितलं जातं की ही जी मतदार लोक येणार आहेत जेव्हा मतदानाला येतील त्यावेळी त्यांच्याकडून एक फॉर्म भरला जाईल किंवा त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून त्या दिवशी त्यांच्याकडून ती कारवाई केली जाईल. पण आमचा प्रश्न असा आहे की आता ज्या वेळेला मतदार केंद्रावर ही मंडळी येतील, जर आज दुबार मतदार घेतल्यास जवळपास 5.5 लाख लोकही आहेत आणि समजा 3 मतदान घेतले तर जवळपास 4-4.5 लाख ही मंडळी आहेत. ही ज्यावेळी मतदार केंद्रावर येतील आणि जेव्हा शपथपत्र भरायला जातील तेव्हा कमीत कमी त्यांना 2 ते 3 ते 4 मिनिटं लागतील. जर आपण तसा घेतलं तर ते जवळपास त्याला किती मिनिटं जातील आणि मग अशी लोक मतदान केल्यावर आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होणार. पण या कारवाईसाठी आमची सगळ्यात पहिली मागणी अशी होती की सगळ्यात जी आम्ही आता मागणी केली की याच्यामुळे काय होणार, आलेले मतदार पुन्हा वापस निघून जाणार जर मतदार केंद्रावरती गर्दी दिसली आणि त्या ठिकाणी ते पुन्हा शपथपत्र आणि लोकांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे आमचं त्यांना पहिलं सांगणं असं होतं की हे जे प्रोसिजर आहे की तुमच्या माध्यमातून खाली तिथून जे आहे ते BLO लेवलला होतं आणि BLO पासून जे खालपर्यंत जनतेपर्यंत जातं ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचा संभ्रमाचं वातावरण आहे. जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. ह्या दुबार याद्यामध्ये ज्यांची नावं आली, ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक स्टार आहे, यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे. ही दुबार नावं कोणाची आहेत, ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेकडे ती नावं आहेत. आमचं म्हणणं आहे ती नावं ती आहे ती तुम्ही पटकन जे आहे ते आम्हाला दाखवली गेली पाहिजेत, लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी राहत नाही. कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे हे कोणाला सध्या माहिती नाही आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या 3 वाजता मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या 3 वाजता आमचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मागितलं की तुम्ही पाठवून द्या, मी त्यांच्याशी चर्चा करतो. आणि दुबार मतदार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी डिक्लेअर झाली पाहिजे आणि 7 दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आउट करणं फार कठीण आहे. आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात. कारण आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहीत नाही. आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतोय की काय करणार, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही. त्याबद्दल त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं. आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार, कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ द्या की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तुम्ही कशी हे नावं आणणार आहात आणि ह्यांना कसं त्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार आहात. कारण आज पूर्ण किऑस झालं की डबल स्टारवाली नावं शोध. आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दुबार आलेलं आहे, म्हणजे शॉकिंग आहे. त्यांनी फॉर्म पण नाही भरला, मग दुबार नाव आलं कसं? आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदाराला जाईन तिला सांगितलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे, मग त्या व्यक्तीने तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्यूज किंवा जे त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल, जे बरोबर नाही आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का, जनतेला प्राप्त होईल का? फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले आहे. मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी पश्चिममध्ये झालेलं आहे, पूर्वेमध्ये झालेलं आहे, कांदिवलीमध्ये झालेलं आहे. आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्डमधल्या आता अमीन भाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की 9 वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाही आहे. खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी जे आहे या मतदार याद्या डिक्लेअर व्हायला पाहिजे. पण जवळपास ऑक्टोबर 2024 पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यामुळे लोकांचं जे नावं आहेत
ती एका विभागात. हा 9 वर्षापासून एक वॉर्ड आहे, पण ह्याची नावं जी आहेत 7,000 ते 10,000 नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत. आज आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घेण्यासंदर्भामधला मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेले आहेत. मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल. आता अमीन पटेल जे आमचे बोलतील, कारण त्याच्या आज एक मिनट थांबा. 2 मिनिटं. आज वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस की अध्यक्षा, उनके सामने ज्योति गायकवाड़, हम सचिन सावंत नगर सेवक स्टेट इलेक्शन कमिश्नर को मिले, वाघमेरी जी को और उनके सहयोगी ककानी साहब को. 2 बहुत बड़े मुद्दे मुंबई के सामने हैं. हमारी इलेक्शन कमीशन से बिल्कुल यही मांग है कि मुंबई महानगर पालिका इलेक्शन फ्री, फेयर और ट्रांसपेरेंट होने चाहिए. 11,01,505 वोट दोबार बोल के जो इलेक्शन रोल है, ड्राफ्ट इलेक्शन रोल, उसके ऊपर डबल स्टार लगा के इन्होंने पब्लिक को दे दिया है. 11,01,505 वोट का तुम क्या करने वाले हो, कैसे करने वाले हो? मुंबई महानगर पालिका में असिस्टेंट कमिश्नर, एडिशनल म्यूनिसिपल कमिश्नर, डीएमसी, कलेक्टर, किसी को इसके बारे में कोई स्पष्ट उत्तर नहीं है. हम लोग लगातार पिछले 8 दिनों से हर ऑफिस में जा करके उनसे बात करते हैं, उनका कोई स्पष्ट उत्तर नहीं है. कोई कहता है कि इलेक्शन वाले दिन फॉर्म भरा जाएगा, कोई कहता है कि हमारा बीएलओ जाएगा, कोई कहता है कि उनको यहाँ पर बुलाया जाएगा. आज हमने इलेक्शन कमीशन से मांग की है कि ये जो 11,01,505 वोट दोबार नाम है, उसकी यादी पब्लिश होना चाहिए. हर एक व्यक्ति को मुंबई के अंदर वो यादी मिलनी चाहिए. किसका नाम अगर 2 स्टार लगा हुआ है तो वो सामने आना चाहिए और बताना चाहिए कि मेरा ये नाम है या नहीं है. इसके लिए ये यादी प्रसिद्ध होना बहुत ज़रूरी है और आम सामान्य साधारण वोटर को यादी मिलनी चाहिए. उन्होंने कहा है कि कल म्यूनसिपल कमिश्नर को, एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर को, डीएमसी को बुलाकर यहाँ पर मीटिंग लेंगे और इसके ऊपर चर्चा करके इस इश्यू को सॉल्व करेंगे. ऐसा स्टेट इलेक्शन कमिश्नर ने हमको आश्वासन दिया है. दूसरा, बहुत सारे वोटर जो है बाउंड्री के बाहर दूसरे वार्ड में ले गए हैं. धारावी के अंदर एक जगह में 6,000 से 10,000 वोट, हमारे यहाँ पे 1,000 से 1,500 वोट, अंधेरी में ये 2-2, 3-3 हज़ार वोट एक वार्ड से लेके दूसरे वार्ड में गया है. ये वार्ड के जो वोटर्स है वो उसी वार्ड में होना चाहिए. और ये मुंबई महानगर पालिका के पास ऑब्जेक्शन आता है, बिल्डिंग का ऑब्जेक्शन आता है, स्लम का ऑब्जेक्शन आता है, उसी वक्त सुमोटो करना चाहिए. इसके लिए कोई भी फॉर्म भरने की आवश्यकता नहीं है. इन्होंने इस बात को भी माना है और कहा है कि कल दोनों मुद्दे, जो दोबार वोटर है वो और जो वोटर को गलती से, इनका कहना है कि गलती से होता है, अब वो गलती से हुआ है कि जानबूझ के हुआ है वो नहीं मालूम है, मगर जो वोटर जिस एरिया में रहता है, जैसा कि वर्षा ने बताया कि पिछले 9 साल से मुंबई महानगर पालिका का बाउंड्री चेंज नहीं हुआ है, लगभग 99.99% सेम बाउंड्री है. तो अगर एक बिल्डिंग 200 नंबर के वार्ड में आती है तो उसका वोटर 202 में कैसे जा सकता है? ये सबसे बड़ा सवाल है. इसके पीछे क्या साजिश है, क्या षड्यंत्र है, उसको बेनकाब करना है. मुंबई की जनता चाहती है, हम मुंबई के जनता के प्रतिनिधि है, सबकी मांग ये है कि मुंबई के अंदर फ्री, फेयर और ट्रांसपेरेंट इलेक्शन होना चाहिए. हम एक दिन इसके लिए देखेंगे. इनके तरफ से स्पष्ट आदेश नीचे वार्ड तक जाना चाहिए. असिस्टेंट कमिश्नर बोलते हैं हमको कुछ पता नहीं है, हमारे पास कोई जानकारी नहीं. ये कहते हैं कि हमने उनको इन्फॉर्म कर दिया है. हम इसको देखेंगे, नहीं होगा तो हमारे पास आगे कोर्ट में जाने के दरवाजे भी खुले हुए हैं. सर, पहिली गोष्ट एकच, आज सगळ्यात असं आहे. पहिली गोष्ट अशी की राज्य निवडणूक आयोग आणि महानगरपालिका याच्यामध्ये समन्वय नाही आहे, हे आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे जर काँग्रेस पक्षाचं वर्षाताईंच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळ येऊन त्या ठिकाणी भेटलं नसतं तर ही अनभिज्ञता आणि ही जी असमंजसपणा जो आहे आणि एकंदरच त्या ठिकाणी मिसकम्युनिकेशन जे आहे ते तसंच राहिलं असतं. म्हणून त्यामुळे तातडीनं उद्या बैठक बोलवावी लागली. आम्ही आता इशारा देतो आहोत की जर या दुबार मतदानाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर यादी कसली, तर मी जर दुबार मतदार त्या ठिकाणी आहे तर माझं दुसरं नाव कुठे आहे हे मला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये काय करायचं आहे हे या ठिकाणी अद्यापही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही.
जर राज्य निवडणूक आयोगाकडनं महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी आयुक्तांच्या खालना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या खाली BLO पर्यंत ही जर बात पोहोचली नाही तर तुम्ही जर अपेक्षा करत असाल की सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी त्याची माहिती असेल, हे शक्य नाही. त्यामुळे आम्ही आता इशारा देत आहोत की जर हे नीटपणे जर केलं नाही तर मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घसरणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी ही राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाची असणार आहे. सर, ताई, देशभरामध्ये बीएलओंचा मृत्यू होताना पाहायला मिळतो. जवळपास आता 15 ते 20 BLO जे आहेत निवडणूक अधिकारी त्यांचा मृत्यू गूढ पद्धतीने झालेला आहे. SIR ज्या राज्यांमध्ये करण्यात येतो तिथचे जे BLO आहेत त्यांचा मृत्यू होताना पाहायला मिळतो. मला वाटतं हे प्रकरण जे आहे या संदर्भामध्ये पूर्णपणे चौकशी करायला गेली पाहिजे आणि अशा तऱ्हेने कोणाचा जर गूढ मृत्यू होत असेल, त्याच्यामागे जर काही कारण असेल किंवा काही रहस्य असेल तर त्याचा उलगडा व्हायला पाहिजे. आणि मला अपेक्षित आहे की जे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, जे आम्ही सांगितलं तुम्हाला, आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की मुंबईमध्ये मागच्या वेळेला जे इलेक्शनचं पर्सेंटेज होतं त्याच्यापेक्षा यावेळेचं इलेक्शन पर्सेंट वाढलं पाहिजे आणि इलेक्शन जे आहे ते पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि लोकांनी काय म्हणतो आपण भीती न बाळगता, संभ्रम न बाळगता त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. पण ज्या तऱ्हेने बिलकुल सचिन सावंत साहेबांनी सांगितलं, ज्यावेळी आम्ही राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली त्यावेळी आम्हाला असं आढळलं की त्यांनी सगळ्या डायरेक्शन खाली दिलेले आहेत, पण आम्ही जेव्हा वॉर्ड ऑफिसरांना DMC लेवलला भेटतो बाकीच्या अधिकाऱ्यांना त्याला आम्हाला काय माहितीच नाही. त्यामुळे आणि या यादीच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती यादी त्यांनी सांगितलं की ती आयुक्तांकडे, मग ती यादी का खाली देत नाहीत? त्यामुळे आमची अपेक्षा आहे की अशा तऱ्हेने ज्या गोष्टी आहेत या लोकांपर्यंत आल्या पाहिजेत, लोकांना माहिती पडलं पाहिजे. लोक त्या ठिकाणी आताच त्या ठिकाणी आपलं शपथपत्र असेल किंवा जे आपलं म्हणणं असेल ते देतील आणि ही प्रक्रिया जास्त सोप्या पद्धतीने होईल. इलेक्शनच्या दिवशी अशीच लोक जे मतदानाला येतात ते मोबाईल आणू नका याच्या डायरेक्शन नंतर येतात. मागच्या वेळेला आम्ही बघितलं की लोक मतदानाला आला आणि मग सांगितलं गेलं तिथे आल्यानंतर की मोबाईल तुम्ही का आणला, लोकांना वापस घरी गेली लोक मोबाईल ठेवायला. त्यामुळे कुठल्याही ज्याही निर्णय असतात किंवा जेही नियम असतात ते लोकांपर्यंत पारदर्शक पद्धतीने गेले पाहिजेत, जेणेकरून मतदान करणारा येणारा माणूस हा लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम करत असतो आणि त्याला प्रोटेक्शन देणं, त्याला पूर्ण त्या ठिकाणी जे आहे ते काय म्हणतात स्पष्ट सूचना देणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की यावेळेला जे आम्ही सांगतोय ते उद्याच्या बैठकीमध्ये त्या संदर्भामधले जसं त्यांनी सांगितलं की आयुक्त, दोन्ही उपायुक्त आणि इतर अतिरिक्त अतिरिक्त आणि DMC दोन्ही आम्ही सांगितले या ठिकाणी उद्या 3 वाजता बैठक येणार आहे. आमच्या वतीने अमिन पटेल साहेब, आमचे आमदार सन्माननीय आमदार ज्योती गायकवाडजी आणि अजून सचिन सावंत साहेब आणि अजून इतर काही मंडळी या ठिकाणी आज बैठकीला हजर राहतील आणि यांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं उद्या सुटेल. नहीं, हमने अभी जब बात की राज्य निवडणूक आयोग से दिनेश वाघमारे साहब से और काकानी जी भी वहाँ पे उपस्थित थे, जब हमने बात की तो उन्होंने हमें बताया कि मुझे ये चीज़ की, हमने वो चीज़ की कि जब हम नीचे लेवल पे जाते हैं वार्ड ऑफिसर लेवल पे तो मुझे ये लगा, जो बिल्कुल सचिन सावंत साहब ने और हमारे अमीन भाई ने सही कहा कि जो उनके बीच में कम्युनिकेशन है, चाहे वो राज्य निवडणूक आयोग हो या BMC में, मुझे कम्युनिकेशन का बिल्कुल जो है वो लैक ऑफ कम्युनिकेशन दिखा. कहीं ना कहीं उनके अंदर संभ्रम मुझे बातों में लगा. और सबसे बड़ी बात है कि हम बार बार दोबारा नाम की बात कर रहे हैं कि जिस तरह से डबल स्टार करके ये मतदार यादी आई है उसमें हमारा कहना यही है कि निवडणूक आयोग से हम जब मिले तो हमने ये कहा कि उस आदमी जब इलेक्शन के दिन वोटिंग को जाएगा, जिस तरह से हमें बताया गया अधिकारियों के माध्यम से, चाहे वो DMC हो, चाहे वो वार्ड ऑफिसर हो या अधिकारी हो, कि उनको जो है वहाँ पे इलेक्शन के दिन जो है वो शपथ पत्र लिखा जाएगा. अब ये सवाल है कि आदमी का दोबारा जो आए इलेक्शन के जिस दिन तो कम से कम 4 से 5 मिनट वो जो है उसको शपथ पत्र लिखने में, और इसमें जो इलेक्शन करने आया है उसको संभ्रम के वातावरण होगा. और आपको एक चीज़ समझनी पड़ेगी कि जो भी निर्णय यहाँ से आते हैं, जैसे पिछले इलेक्शन में हमने देखा कि मोबाइल जो है लोग लेके चले गए, बाद में लोगों को कहा गया कि आप मोबाइल बाहर रख के आइए, इसमें लोगों का मतदान का परसेंटेज कम हो गया. हम ये चाहते हैं कि मुंबई का जो इलेक्शन इस बार हो कॉर्पोरेशन का, उसमें फेयर और बड़े पैमाने पे जो है लोग मतदान दिन के दिन आए. लेकिन आज इस तरह से जो है वो संभ्रम का वातावरण इसलिए है कि दोबारा यादी तैयार है, तो वो यादी को डिक्लेयर कर दीजिए. जिनका है वो अभी से आके शपथ पत्र दाखिल करेंगे, कहेंगे कि हमारा नाम नहीं. आज हमें पता नहीं कि वर्षा गायकवाड़ का नाम यहाँ है कि वहाँ है. जिस तरह से हम देख रहे हैं कि दोबारा नाम में कुछ लोगों के घर के भी लोगों के नाम आए, जिसका मैंने जिक्र किया कि सचिन सावंत जी के वाइफ का नाम दोबारा में आया, जबकि उन्होंने कोई फॉर्म नहीं भरा है. तो ये नाम आया कैसे है? तो इसको पूरी तरह से जो है वो चेक होना चाहिए और इसकी पूरी पारदर्शिता. आज के तारीख में क्या होता है,
राज्य निवडणूक से आयुक्त के पास जाता है, आयुक्त से बीएमसी के अधिकारी से बीएलओ तक जाता है, लेकिन वो चीज़ जनता तक जानी चाहिए और इसमें क्लियरिटी होनी चाहिए कि ये लिस्ट आपके पास है तो इस लिस्ट को डिक्लेयर कर दीजिए। उसके ऊपर आने वाले दिनों में हमने कहा कि हम आपके साथ मदद करेंगे, लेकिन लोगों को जो है मतदान के दिन जो आप पूरी संभ्रम का वातावरण करेंगे और लोग लाइन में खड़े रह के आप शपथ पत्र भरने की अपेक्षा करते हैं और लोगों को में जो संभ्रम की भावना होगी, क्योंकि मैं बताना चाहती हूँ कुछ मतदार संघ में तो 27-28 हजार मतदार जो है वो दोबारा है। तो आपको उसमें समझना पड़ेगा कि इलेक्शन के दिन वो 27 हजार लोग अगर एफिडेविट भरने में जाएंगे तो कितना टाइम लग जाएगा। उससे अच्छा आपके पास लिस्ट है, आप उसके ऊपर कार्रवाई कीजिए कि किस तरह से इनको मिले, इनसे बात कीजिए और एक स्पष्ट भूमिका। मुझे लगता है तो कल 3 बजे जो मीटिंग है जिसमें हमारी तरफ से सम्मानीय अमीन पटेल साहब, हमारी एमएलए ज्योति गायकवाड़ जी, हमारे सम्मानीय सचिन सावंत जी और बाकी सदस्य आएंगे और उनकी तरफ से राज्य निवडणूक आयोग की तरफ से हमें कहा गया है कि हम आयुक्त को बुलाएंगे, एडिशनल जो है वो आयुक्त बुलाएंगे और उसके साथ दोनों डीएमसी को बुलाएंगे। नहीं, वो अभी कल बात करेंगे, लोग उनको वही पूछना चाहते हैं और हमने बता दिया है जो भी बात हमारा सबसे स्पष्ट कहना है कि 11,01,505 वोट जो दोबारा जो उन लोग कह रहे हैं उसकी यादी पब्लिश करे। हर व्यक्ति को यादी मिलनी चाहिए, हर व्यक्ति को पता होना चाहिए कि उसका नाम दोबारा दूसरी जगह कहाँ पर है। अगर मुंबई में है तो फिर वो दहीसर में है कि अंधेरी में है कि मलाड में है कि गोरेगांव में, व्यक्ति को पता होना चाहिए, तब जाके ये प्रोसेस होगा, वरना सबके सर सकट नाम काट दिए जाएंगे। लेकिन जो यादी है ट्रांसपेरेंट होगा, जो यादी उनके पास उपलब्ध है वो लोगों के सामने लाने में क्या हर्ज है? लोगों को भी पता चल जाएगा कि उनका नाम दोबारा है, अगर है, क्योंकि आपने संभव कही है यादी, क्योंकि उनको भी पता नहीं कि दोबारा है कि सिंगल है, ये भी बात अलग से है। या 4 बार नाम है, क्या नाम है, उन लोगों को भी पता नहीं है। तो इसीलिए मुझे कहना है कि आप एक बार लिस्ट डिक्लेयर कर दीजिए तो लोगों को भी पता चल जाएगा कि क्या है भाई हमारी परिस्थिति। और इलेक्शन के दिन एक कियोस नहीं हो, इलेक्शन के दिन लोगों को तकलीफ नहीं पहुंचे और मतदान केंद्रों पे गर्दी नहीं हो और जिससे मतदान की प्रोसेस को जो है वो पीछे ठंडा हो के आपको पता है कि लोग वोटिंग के लिए कम उतरेंगे, ऐसे सब चीज़ों से वो ना हो, फेयर और अच्छा इलेक्शन हो। और मुंबई महानगर पालिका में जो लोग यहाँ पे, मैं जनता की तरफ से कहना चाहती हूँ आज कि जनता को एक अधिकार दिया है लोकशाही ने, संविधान ने, उसका वो पूरा इस्तेमाल कर सके। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.